ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीमद उद्धव गीता अध्याय दुसरा। भगवान श्रीकृष्ण उद्धवास म्हणाले, हे प्रिय उद्धवा, साधकाने सर्व प्रकारे मला शरण येऊन माझ्याद्वारा उपनिर्दिष्ट धर्माचे सावधानतेने पालन करावे. तसेच निष्काम भावाने आपल्या आपल्या वर्ण, आश्रम आणि कुलानुसार सदाचाराचे अनुष्ठान करावे. या विश्वातील विषयी प्राणी, शब्द, स्पर्श, रूप आदी विषयांना सत्य मानून त्यांच्या प्राप्तीकरता जे प्रयत्न करतात त्यामध्ये त्यांचा उद्देश तर सुखप्राप्तीचा असतो, परंतु त्यांना सुखाची प्राप्ती न होता दुःखच प्राप्त होते. जो पुरुष भगवंताचे शरण घेतो त्याने आपणास अंतर्मुख करणारे निष्काम कर्मच करावे. बहिर्मुख करणाऱ्या अर्थात सकाम कर्माचा संपूर्णपणे त्याग करावा. ज्यावेळी आत्मज्ञान प्राप्तीची उत्कट इच्छा निर्माण होते त्यावेळी कर्मसंबंधी विधानांचा अधिक विचार करू नये, परंतु अहिंसा आदी यमनियमांचा विचार अवश्य करावयास हवा. जिज्ञासू पुरुषांनी आपल्या गुरुदेवांचे, जे भगवंतांच्या स्वरूपाचे जाणकार असून शांत आहेत, त्यांना भगवंताचे स्वरूप मानून त्यांची सेवा करावी. शिष्याला गुरुदेवांच्या चरणी अनुराग असावा. शिष्याने कोणत्याही गोष्टीचा अभिमान करू नये, त्याने कोणाचा द्वेष करू नये, तसेच कोणाचेही कधीही अनिष्ट चिंतू नये. त्याने प्रत्येक कार्यात कुशल असावे, त्याला आलस्याचा स्पर्श सुद्धा नसावा. साधकाने निरंतर परमार्थ संबंधी ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा बाळगून असावे. जिज्ञासू साधकाचे परमधन आहे आत्मा. यासाठी त्याने पुत्र, स्त्री, घर, दास, शेती, स्वजन आणि धन या सर्व पदार्थांमध्ये एक समान असण्याचा अनुभव करावा. तशातच विशेषतेच्या भावनेने आसक्त होऊ नये. भगवान उद्धवास पुढे म्हणाले, अरे सख्या, शरीर अनित्य, अनेक आणि जड आहे, परंतु त्याला जाणणारा आणि प्रकाशित करणारा आत्मा नित्य आणि चेतन आहे. अशा प्रकारे देहापेक्षा आत्म्यामध्ये महान विलक्षणता आहे. त्यामुळे आत्मा हा देहाहून संपूर्णपणे भिन्न आहे. परंतु ज्यावेळी आत्मा आपणास शरीर मानू लागतो त्यावेळी तो देहाचे गुण, जडता, अनित्यता, स्थूलता, अनेकता इत्यादी गुणांनी रहित असून सुद्धा त्या गुणांनी युक्त असल्याप्रमाणे भासतो. ईश्वर द्वारा नियंत्रित मायेच्या गुणांमुळे स्थूल आणि सूक्ष्म शरीर उत्पन्न होते. जीवाला शरीर आणि शरीराला जीव समजल्यामुळे स्थूल शरीराचे जन्म, मरण आणि सूक्ष्म शरीराचे आवागमन यांचा आत्म्यावर आरोप केला जातो. जीवाला जन्म मृत्यूरूप संसार या भ्रम अभ्यासाचे कारणाने प्राप्त होते. आत्म्याचे ज्ञान झाल्यावर त्या भ्रमाचा मुळासकट नाश होतो. भगवान पुढे म्हणाले, हे उद्धवा, या जन्म मृत्यूरूप संसाराचे अन्य कोणतेच कारण नाही, केवळ अज्ञान हेच कारण आहे. यासाठी आपल्या वास्तविक स्वरूपात अर्थात आत्म्यात जाणण्याची इच्छा कराव्यास हवी. हे उद्धवा, आपले हे वास्तविक स्वरूप समस्त प्रकृती आणि प्राकृत जगतापासून अति द्वैताच्या गंधापासून रहित आणि आपल्या आपणास स्थित आहे. त्याचा अन्य कोणताच आधार नाही. याला उत्तम प्रकारे जाणून हळूहळू स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आदींमध्ये जी आपली सत्यबुद्धी होते तिला क्रमशः मिटवून टाकावे. बुद्धिमान शिष्य सद्गुरूंकडून जे अत्यंत विशुद्ध ज्ञान प्राप्त करून घेतो त्याने गुणांनी बनलेल्या विषयांच्या मायेत भस्म करून टाकावे. त्यानंतर ते गुण सुद्धा भस्म होऊन या प्रकारे सर्व नष्ट झाल्यावर आत्म्याच्या अतिरिक्त काही शिल्लक उरत नाही. त्यावेळी ज्ञानाग्नी सुद्धा आपल्या वास्तविक रूपात शांत होऊन जाते. ज्याप्रमाणे समिधा संपल्यानंतर अग्नी विझून जातो त्याचप्रमाणे भगवान उद्धवास पुढे सांगू लागले, अरे उद्धवा, लौकिक सुखासाठी पारलौकिक सुख सुद्धा दोषयुक्त आहे. कारण त्याचे सुद्धा समान सुख भोगणाऱ्यांमध्ये सदा ओढ असते. अधिक सुख भोगणाऱ्यांमध्ये असूया असते. प्रतिदिन पुण्याचा क्षय होत असल्याने तेथील सुख सुद्धा क्षय पावत जाऊन एके दिवशी नष्ट होते.
पुण्य समाप्त होताच त्यांची इच्छा नसताना सुद्धा त्यांना पृथ्वीवर यावे लागते, कारण काळाची गती अशी असते. भगवान पुढे म्हणाले, उद्धवा, जेवढे काही सकाम आणि बहिर्मुख करणारे कर्म आहेत त्यांचे फळ दुःखच आहे. जो जीव देहामध्ये अहंता ममता करून त्यातच रममाण होतो त्याला वारंवार जन्म मृत्यूच्या या दुष्ट चक्रात फिरावे लागते. भगवान पुढे म्हणाले, अरे उद्धवा, सत्व रज आणि तम हे 3 गुण इंद्रियांना त्यांचे कर्म करण्यास प्रेरित करतात आणि इंद्रिये कर्म करतात. परंतु जीव अज्ञानवश सत्व रज आणि तम या गुणांना आणि इंद्रियांना आपले स्वरूप मानतो आणि त्यांनी केलेल्या कर्माचे फळ सुख दुःख भोगत राहतो. भगवंताचा हा उपदेश ऐकल्यानंतर उद्धवाने प्रश्न केला, भगवंत, आत्मा हा गुणांनी निर्लिप्त आणि देह आदींच्या संपर्कापासून रहित असताना त्याला बंधनाची प्राप्ती कशी होते? बद्ध आणि मुक्त पुरुष कसा व्यवहार करतात? त्यांना कोणत्या लक्षणांनी ओळखावे? या प्रश्नाचे समाधान करणारा आपणाशिवाय अन्य कोण आहे? या प्रश्नाचे उत्तर भगवंत 3ऱ्या अध्यायात देते. येथे अध्याय 2 संपन्न झाला. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम.